पालक रेसिपी प्रकार 1 पाहूयात। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले। आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेणार आहोत। वाटण तयार करून घेण्यासाठी या ठिकाणी मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। तर इथे मी लसूण घेतलाय, त्याची पाकळी थोडीशी जाड आहे। जर तुम्ही घेतलेला लसूण लहान असेल तर 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या या ठिकाणी घ्या। त्यासोबतच इथे मी 1 इंच आलं बारीक चिरून घेतलं आहे। त्यानंतर इथे मी 4 हिरव्या मिरच्या अशा मधून तोडून घेतल्या आहेत। आता तुमची मुलं तिखट कसं खातात त्याप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त घेऊ शकता आणि इथे घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी 4 वापरले आहेत। तुमच्याजवळ असलेली हिरवी मिरची जर तिखट असेल तर फक्त 1 किंवा 2 वापरली तरी चालेल। त्यानंतर आता या पदार्थाची चव दुप्पट तिप्पट वाढवण्यासाठी यामध्ये 1 चमचा अख्खे धणे घालायचे। धणे नक्की घाला, स्किप करू नका, यामुळे हा पदार्थ चवीला भन्नाट लागतो। त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा जिरे घातले आहेत। त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं, पूर्ण बारीक अशी याची पेस्ट तयार करायची नाही। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून मी थोडंसं जाडसर ठेवून वाटून घेतले। याची पूर्ण बारीक पेस्ट केलेली नाहीये आणि वाटून घेताना यामध्ये एक थेंबभरही पाण्याचा वापर करायचा नाही। त्यानंतर आता इथे मी 2 मूठ पालक एकदम बारीक चिरून घेतला आहे। तर इथे मी पालक चिरण्याआधीच स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतला होता आणि चाळणीमध्ये निथळत ठेवला होता आणि त्यानंतरच चिरून घेतलाय। जर पालक चिरल्यानंतर तुम्ही धुवून घेतला तर त्याच्यामध्ये जे काही पोषक घटक असतात ते निघून जातात, त्यामुळे शक्यतो पालक चिरण्याआधीच स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात। त्यासाठी इथे मी सर्वात आधी आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालून घेणार आहे। त्यानंतर हा पदार्थ खाताना छान खमंग लागावा यासाठी यामध्ये 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे। पांढऱ्या तिळामुळे हा पदार्थ छान खमंग लागतो। पदार्थ खाताना तीळ दाताखाली आले की त्याची चव आणखी वाढते। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक छोटा अर्धा चमचा ओवा घेतलाय। ओवा हातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने हाताने चोळून क्रश करून यामध्ये घालायचा। अशा पद्धतीने ओवा घातला की त्याचे फ्लेवर्स खुलून येतात। त्याचसोबत आता यामध्ये इथे मी पाव चमचा हिंग घेतली आहे, ती घालायची। हिंग घातल्यामुळे काय होतं, तुम्ही जो पदार्थ बनवताय तो पचायला सोपा जातो, त्याचप्रमाणे पदार्थाची चवही वाढते। 1 छोटा चमचा हळद घालायची। त्यानंतर 1 चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे। तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे जी तिखटाला कमी असते। आपण हिरवी मिरची सुद्धा घातली आहे, त्यामुळे जर तुमच्या मुलांना जास्त तिखट आवडत नसेल तर लाल मिरची पावडर स्किप केली तरी चालेल। 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 मोठा चमचा यामध्ये कच्चं तेल घालायचं। त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण पालकमध्ये मिक्स करून घेऊया। आपण यामध्ये जे काही पावडर मसाले आणि मीठ घातलं आहे ते चिरून घेतलेल्या पालकमध्ये छान एकसारखं मिक्स झालं पाहिजे। तर इथे सर्व साहित्य मी पालकमध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। तर मसाले घातल्यानंतर पालकामध्ये ते सुरुवातीला यासाठी मिक्स करून घ्यायचे, कारण आपण मसाल्यांसोबत यामध्ये मीठ सुद्धा घातलं आहे। पालकला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि मिठामुळे सुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे मसाले अशा पद्धतीने सुरुवातीला जे आपण पालक चिरून घेतलाय त्यामध्ये मिक्स करून घेतले की ते सर्व पालकमध्ये छान एकसारखे मिक्स होतात, पदार्थाची चव वाढते। त्याचप्रमाणे आपण यामध्ये जे पीठ वापरणार आहोत त्याचं प्रमाण जास्त होत नाही। तर इथे सर्व साहित्य पालकमध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतले। आता यामध्ये अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घातलं आहे। आता या ठिकाणी ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून मी बेसन पीठ घेणार आहे। पण बेसन पीठ आपल्याला एका वेळी सर्व घालायचं नाहीये, तर थोडं थोडं करून घालायचं आहे आणि या पालकमध्ये मिक्स करून घ्यायचं। आपण या ठिकाणी जो हा पदार्थ बनवतोय त्यामध्ये पिठाचं प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे, पालक जास्त प्रमाणात राहिला पाहिजे, तरच या पदार्थाची चव वाढते। पदार्थ चवीला एकदम भन्नाट लागतो, त्यामुळे बेसन पीठ लागेल असं थोडं थोडंच घालायचं, एका वेळी जास्त बेसन पीठ यामध्ये घालायचं नाही। तर तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता 1 थेंबभरही पाण्याचा वापर न करता पालकला सुटलेल्या पाण्यामध्येच हे बेसन पीठ छान मिक्स झालं आहे। आता जोपर्यंत पालकला सुटलेल्या पाण्यामध्ये हे बेसन पीठ मिक्स होते तोपर्यंत यामध्ये पाण्याचा 1 थेंबही वापरायचा नाही। ज्यावेळी पालकला सुटलेल्या पाण्यामध्ये बेसन पीठ मिक्स व्हायचं बंद होईल त्यावेळी यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा। पण लक्षात ठेवा, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं आहे, यामध्ये बेसनचं प्रमाण जास्त झालं, पालक कमी पडला तर हा पदार्थ चवीला छान लागत नाही। त्यामुळे शक्यतो लागेल असं बेसन पीठ घाला आणि लागेल असंच पाणी घाला आणि याचा गोळा तयार करून घ्या।
तर इथे लागेल असं थोडं थोडं बेसन पीठ घालून आणि लागेल असंच थोडं थोडं पाणी घालून मी याचा छान गोळा तयार करून घेतला आहे। तुम्हाला दिसत असेल यामध्ये बेसन पिठाचं प्रमाण कमी आहे आणि पालकचं प्रमाण जास्त आहे। त्याचप्रमाणे मी या ठिकाणी 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, त्यातलं पाव वाटी बेसन पीठ म्हणजे पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे बेसन पीठ शिल्लक राहिलं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पालक किती घेतला आहे त्याच्यावरती सुद्धा बेसन पिठाचं प्रमाण अवलंबून राहील। त्यानंतर इथे मी स्टीमरचं वरचं भांडं घेतलं आहे। स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे। आता या स्टीमरच्या भांड्याला आपण तेल आणि ग्रीस करून घेऊयात। तुमच्याजवळ जर स्टीमरचं भांडं नसेल तर तुम्ही एखाद्या चाळणीवरती सुद्धा हा पदार्थ वाफवून घेऊ शकता। तर इथे मी स्टीमरच्या वरच्या भांड्याला तेल लावून घेतले। त्यासोबतच आपण जो पिठाचा गोळा तयार करून घेतला होता त्यामध्ये सुद्धा 1 मोठा चमचा तेल घालायचं। तेल घातलं की हे जे पीठ आहे ते हाताला चिटकत नाही आणि याचा व्यवस्थित गोळा तयार होतो। त्यामुळे 1 मोठा चमचा तेल घालायचं। तेल घातल्यानंतर हा गोळा पुन्हा एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता पीठ जास्त प्रमाणामध्ये हाताला अजिबात चिटकत नाहीये। त्यानंतर आता काय करायचं, हाताला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपण जो गोळा तयार करून घेतला आहे त्याचे 2 भाग करायचे आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने त्याचे रोल तयार करून घ्यायचे। तर इथे रोल तयार करून घेताना जास्त पातळही बनवायचे नाहीत आणि जास्त जाडसरही नाही, मध्यम जाडसर असे हे रोल तयार करून घ्यायचे। तर इथे मी 1 रोल तयार करून घेतला आहे। आता याच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पिठाचा दुसऱ्या गोळ्याचा सुद्धा रोल आपण तयार करून घेऊयात। जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल हाताला लावून घेऊ शकता आणि त्यानंतर याचा रोल तयार करून घ्यायचा। तर आज आपण या ठिकाणी 4 ते 5 दिवस टिकणारी मस्त खमंग अशी पालकची वडी बनवतोय। तर इथे दुसरा रोल सुद्धा मी तयार करून घेतला आहे, स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवला आहे। तर स्टीमरच्या भांड्यामध्ये तयार केलेले रोल ठेवताना लक्षात ठेवा मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं। आपण यामध्ये थोडाही सोड्याचा वापर केला नाहीये तरी सुद्धा हे रोल शिजल्यानंतर म्हणजे स्टीम करून घेतल्यानंतर छान फुलतात। त्यामुळे रोल स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवताना थोडंसं मध्ये अंतर ठेवूनच ठेवून घ्यायचे। त्यानंतर गॅसवर स्टीमरच्या भांड्यामध्ये जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा गरम झालं आहे। आता त्याच्यावरती हे स्टीमरचं भांडं ठेवायचं, वरून झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती ही वडी 15 ते 20 मिनिटं स्टीम करून म्हणजे शिजवून घ्यायची। वडी मध्यम आचेवरतीच स्टीम करून घ्यायची आहे, कुठेही गॅसचा फ्लेम हाय किंवा लो करायचा नाही। तर इथे 15 मिनिटं मध्यम आचेवरती ही वडी मी छान अशी स्टीम करून म्हणजे शिजवून घेतली आहे। आता गॅस बंद करायचा, स्टीमरच्या वरती जे झाकण आहे ते काढून घेऊयात। त्यानंतर आता इथे मी एक सुरी घेतली आहे, तुम्ही या ठिकाणी टूथपिक घेतली किंवा एखादा चमचा घेतला तरी चालेल। सुरी अशा पद्धतीने आपण जे रोल तयार करून घेतले आहेत त्यामध्ये घालायची। तुम्ही पाहू शकता सुरी कोरडी बाहेर आली आहे, त्याला अजिबात पीठ चिटकलं नाहीये म्हणजे ही वडी एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी स्टीम झाली आहे, आतपर्यंत छान अशी शिजली आहे। त्यानंतर आता हे स्टीमरचं भांडं काढून घ्यायचं आणि पूर्णपणे हे तयार करून घेतलेले रोल थंड करून घ्यायचे। तर इथे स्टीम करून घेतलेले रोल पूर्णपणे थंड झाले आहेत। तुम्ही पाहू शकता स्टीमरच्या भांड्याला सुद्धा अजिबात चिटकत नाहीयेत, हाताला सुद्धा चिटकत नाहीयेत, एकदम परफेक्ट स्टीम सुद्धा झाले आहेत। आता हे रोल आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि कट करून याच्या वड्या तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या आकाराच्या वड्या बनवायच्या आहेत, लहान मोठ्या मध्यम, त्यानुसार बनवू शकता। तुम्ही ते पाहू शकता वड्या एकदम छान परफेक्ट अशा तयार होत आहेत। मी जास्त मोठ्या किंवा लहान आकारामध्ये नाही तर मध्यम आकारामध्ये कट करून घेणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता अजिबात पीठ सुरीला चिटकत नाहीये म्हणजे वडी सुद्धा एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे। आता याच पद्धतीने दोन्ही रोल कट करून मी याच्या वड्या तयार करून घेते। तर इथे दोन्ही रोल कट करून मी याच्या वड्या तयार करून घेतल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम परफेक्ट आणि किती सुंदर वड्या तयार झाल्या आहेत। तर आता या वड्या तुम्ही अशा पद्धतीनेच खाऊ शकता किंवा थोड्याशा तेलामध्ये फक्त परतून घेऊन खाऊ शकता किंवा तळून घेऊन छान कुरकुरीत खुसखुशीत बनवून खाऊ शकता। तुम्हाला जर वड्या 4 ते 5 दिवस स्टोअर करायच्या असतील तर या स्टीम केलेल्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता। त्याचप्रमाणे मी या वड्या तळून घेणार आहे आणि यामधल्या थोड्याशाच वड्या मी तळणार आहे, बाकीच्या वड्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे। जसं की मी सांगितलं 4 दिवसापर्यंत या वड्या फ्राय करून परतून घेऊन तुम्ही कधीही खाऊ शकता। तर वड्या तळून घेण्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम झालं आहे। त्यानंतर आता यामध्ये बसतील एवढ्या वड्या सोडून घ्यायच्या आणि मध्यम आचेवरती अलटीपलटी करत या वड्या छान सोनेरी रंग येईपर्यंत वरून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या।
वड्या मंद आचेवरती तळायच्या नाहीत, नाहीतर त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तेल शोषलं जातं आणि वड्या तेलकट होतात. त्याचप्रमाणे मोठ्या आचेवरती तळून घेतल्या. वडी तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा. मीडियम फ्लेमवरतीच वडी खालच्या बाजूने छान फ्राय करून घ्यायची. 1 मिनिटभर तरी वडी पलटी करायची नाही. खालच्या बाजूने ही वडी छान फ्राय झाली की चमच्याने पलटी करायची आणि अलटी पलटी करत मध्यम आचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत वडी छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची. तर इथे तुम्ही पाहू शकता वडी छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती मी तळून घेतली आहे. वडी तेलामध्ये सोडल्यानंतर तेलावरती फेस आला होता, बुडबुडे आले होते, ते सुद्धा पूर्णपणे कमी झाले आहेत. म्हणजे ही वडी आतपर्यंत छान तळली गेली आहे. आता ही तळून घेतलेली वडी आपण एखाद्या किचन पेपरवरती काढून घेऊयात. म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते पूर्ण निघून जाईल. आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या वड्यासुद्धा मी तळून घेणार आहे. त्याचप्रमाणे जसं की मी आधीच सांगितलं होतं, फक्त अर्ध्याच वड्या मी तळून घेणार आहे. राहिलेल्या वड्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. 4 दिवस या वड्या छान टिकतात. तर इथे मी जेवढ्या वड्या मला हव्या होत्या तेवढ्या तळून घेतल्या आहेत. वडी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी तयार झाली आहे. वडी आतपर्यंत एकदम छान तळली गेली आहे, कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे. मी तुम्हाला या ठिकाणी वडीचा आवाज ऐकवते. तुम्ही वडीचा आवाज ऐकू शकता, किती छान येतोय. त्याचप्रमाणे वडी तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झाली नाही आहे. आतपर्यंत सुद्धा तुम्ही पाहू शकता छान शिजली आहे आणि तळली गेली आहे. तर या थंडीमध्ये जर मुलं पालेभाज्या पालक खात नाहीत तर मुलांना ही वडी नक्की बनवून द्या. मुलं पुन्हा पुन्हा मागून आणि आवडीने खातील. चवीला एकदम भन्नाट जबरदस्त लागते. पालक रेसिपी प्रकार 2 पाहूयात. तर त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलाय. टोमॅटो घेताना लक्षात ठेवा छान पिकलेला लालसर टोमॅटो घ्यायचा, कच्चा वापरायचा नाही. त्यासोबतच इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या मिरच्या तोडून या पद्धतीने घालायच्या, म्हणजे मिरची छान वाटली जाते. इथे मिरची तुम्हाला जसं तिखट आवडतं ना त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं चिरून घेतले, ते घालायचं. आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं, पण एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतले, छान बारीक अशी पेस्ट तयार केली आहे. पेस्ट तयार करून घेताना मी यामध्ये अजिबात पाणी घातलं नव्हतं, पण जर तुम्हाला लागलंच तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. तर वाटण तयार झालंय. आता आपण पीठ मळून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे. आता यामध्ये 3 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. तर इथे गव्हाचं पीठ मी घेताना स्वच्छ चाळून घेतले आणि पीठ मोजून घेण्यासाठी तुम्ही वाटीचा किंवा मेजरिंग कपचा वापर करू शकता. त्यानंतर आता यामध्ये त्याच वाटीने पाव वाटी पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे इतकं मी बेसन पीठ घेतले, ते घालायचं. तर इथे मी ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने बेसन पीठ सुद्धा मोजून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेले सर्व जिन्नस घालून घेऊयात. त्यासाठी इथे मी 1 चमचा पांढरे तीळ घेतले आहेत, ते घालायचे. पांढऱ्या तिळामुळे या पदार्थाला चव खूप छान येते. त्याचसोबत इथे मी 1 चमचा ओवा घेतलाय, तो सुद्धा हातावरती घेऊन क्रश करायचा आणि त्यानंतरच यामध्ये घालायचा. त्यानंतर इथे मी 1 मोठा चमचा पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतकी कसुरी मेथी घेतली आहे, ती सुद्धा तळहातावरती घेऊन क्रश करायची आणि यामध्ये घालायची. कसुरी मेथी आणि ओवा क्रश करून घातला की त्याचे फ्लेवर्स छान खुलून येतात. त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत. त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची. त्यासोबतच अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घेतली आहे. या ठिकाणी आपण हिरवी मिरची सुद्धा वाटणामध्ये वापरली आहे, त्यामुळे लाल मिरची पावडर जर तुम्हाला नसेल घालायची, नाही घातली तरी चालेल. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा इथे मी धणे पावडर घेतली आहे, ती घालायची. त्याचसोबत यामध्ये चवीनुसार किंवा 1 चमचा मीठ घालायचं. इथे मी जे मिठाचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे, पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. त्यानंतर आता हा पदार्थ छान खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत व्हावा त्यासाठी यामध्ये 1 मोठा चमचा कच्चं तेल घालायचं. लक्षात ठेवा तेल कच्चं घालायचंय, गरम किंवा कोमट तेल वापरायचं नाही. त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालून घेऊयात. तर इथे मी सर्व वाटण या पिठामध्ये काढून घेतले. त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात. तर इथे आपण जी पालेभाजी वापरून हा पदार्थ बनवतोय ना, ती पालेभाजी जर तुमची मुलं खात नसतील तर हा पदार्थ बनवल्यानंतर नक्की आवडीनं खातील.
आणि टिफिनला सुद्धा आवडीने घेऊन जातील। तर इथे सर्व साहित्य पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये हा जो आपण पदार्थ बनवतोय त्याचा महत्त्वाचा घटक म्हणजे पालक घालून घेऊयात। तर इथे मी 2 मूठ पालक स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घेतला आहे। आता हा बारीक चिरून घेतलेला पालक आपण या पिठामध्ये काढून घेऊयात। त्यासोबतच हा पदार्थ चवीला आणखी छान लागावा म्हणून यामध्ये इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे, ती सुद्धा यामध्ये घालूया। त्यानंतर आता सुरुवातीला हा पालक आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊयात, कारण पालकला पाणी सुटतं, त्यामुळे सुरुवातीला थोडंही पाणी न घालता आधी पालक पिठामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे पीठ मळून घेण्यासाठी किती पाणी लागेल याचा अंदाजा तुम्हाला येईल। तर इथे सर्व पालक मी पिठामध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे। पीठ हलकंसं ओलसर झालं आहे। त्यानंतर आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला तयार करून घेतला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतले, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला सुद्धा वाया जाणार नाही। आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळून घेतो ना, अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त सैलसर मळायचं नाही, कारण पालकला पीठ मळून घेतलं तरी पाणी सुटत राहतं, त्यामुळे पीठ नंतर सैलसर होतंच। जर सुरुवातीलाच तुम्ही पीठ सैलसर मळून घेतलं तर तुम्ही जो पदार्थ बनवताय ना तो व्यवस्थित बनणार नाही। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून तुम्ही पाहू शकता चपातीसाठी मळतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ मी मळून घेतलं आहे। त्यानंतर आता याच्यावरती पुन्हा एक मोठा चमचा तेल सोडायचं आणि सर्व मळून घेतलेल्या पिठाला सर्व बाजूनी हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित भिजतं आणि हाताला सुद्धा चिटकत नाही। तर इथे आपलं एकदम परफेक्ट असं पीठ मळून तयार झालं आहे। आता जर तुम्हाला गडबड असेल, पदार्थ लगेच बनवायचा असेल तर लगेच बनवू शकता, पण मी हे 10 मिनिटं पीठ भिजवून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर आपण याच्यापासून जो पदार्थ बनवणार आहोत तो बनवून घेऊयात। तर इथे 10 मिनिटं झाली आहेत। मळून घेतलेलं पीठ एकदम छान भिजले। आपण त्याच्यावरचं ताट काढूयात। तुम्ही पाहू शकता पीठ छान भिजलं गेले, पहिल्यापेक्षा थोडंसं सैलसर झाले, कारण मी आधीच सांगितलं होतं पालकला पाणी सुटतं। त्यानंतर आता काय करायचं, हे पीठ आपण एकदा मळून घेऊयात एक अर्धा मिनिटभर। तर इथे एक अर्धा मिनिटभर हे पीठ मी पुन्हा मळून घेतलं आहे। त्यानंतर आता या पिठाचे आपल्याला एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी थोडंसं कोरडं पीठ घेतलंय। कोरडं पीठ लागेल असं हाताला लावायचं आणि मळून घेतलेल्या पिठाचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे। कोरडं पीठ नसेल वापरायचं, त्याऐवजी तेल वापरलं तरी चालेल। कोरडं पीठ हाताला लावलं किंवा तेलाचा वापर केला की पीठ हाताला चिटकत नाही आणि व्यवस्थित याचे गोळे तयार होतात। तर इथे आपण चपाती बनवण्यासाठी बनवतो त्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराचे गोळे मी बनवून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट असा गोळा तयार झालाय। अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक गोळा बनवून दाखवते। त्यासाठी कोरडं पीठ हाताला लावायचं, थोडंसं मळून घेतलेल्या पिठातलं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। आता राहिलेल्या पिठाचे सुद्धा याच पद्धतीने मी गोळे बनवून घेते। जसं मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, कोरडं पीठ नसेल वापरायचं तर त्याऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल। तर या ठिकाणी मी मळून घेतलेल्या सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत आणि 14 गोळे या ठिकाणी तयार झाले आहेत। तर आज आपण पालकाचे 7 ते 8 दिवस टिकणारे छान मऊ लुसलुशीत थेपले बनवतोय आणि आपण यामध्ये जे काही पिठाचं आणि सर्व साहित्याचं प्रमाण वापरले त्यामध्ये तुमचे 14 थेपले बनून सहज तयार होतात। आता हे थेपले आपण लाटून घेऊयात। तर त्यासाठी तयार करून घेतलेल्या गोळ्यातला एक गोळा घ्यायचा, कोरड्या पिठामध्ये घोळायचा। पीठ थोडंसं जास्त प्रमाणामध्येच लावायचं आहे, कारण पालकाला पाणी सुटतं आणि हा गोळा लाटून घेताना पाणी सुटल्यामुळे खाली पोळपाटाला किंवा लाटण्याला चिटकून हा थेपला मोडू शकतो। त्यामुळे जर तुम्हाला थोडं जरी वाटलं की थेपला चिटकतोय किंवा तुटतोय तर लगेच कोरड्या पिठामध्ये घोळायचा किंवा वरून कोरडं पीठ भुरभुरायचं आणि हा थेपला लाटून घ्यायचा। थेपला लाटून घेताना लक्षात ठेवा पूर्णपणे पातळ लाटून घ्यायचं आहे, अजिबात मध्यम जाडसर किंवा जाडसर सुद्धा ठेवायचा नाहीये। त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्या ठिकाणी मला वाटतंय की हा थेपला खाली पोळपाटाला चिटकतोय किंवा लाटण्याला चिटकतोय त्या ठिकाणी मी वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरतीये आणि त्यानंतर हा थेपला लाटून घेतीये। आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असा हा थेपला मी लाटून घेतलाय। त्यानंतर इथे मी एक ताट घेतलंय आणि त्या ताटामध्ये थोडंसं कोरडं पीठ भुरभुरलंय। आता त्यामध्ये हा थेपला काढून घ्यायचा। ताटाला खाली कोरडं पीठ लावून घेतलं की थेपला ताटाला खाली चिटकत नाही आणि मोडत नाही। त्यानंतर आता अशाच पद्धतीने मी आणखी एक थेपला तुम्हाला लाटून दाखवते।
आणि हे थेपले लाटून घेताना तुम्हाला एक थेपला लाटला की लगेच भाजायचा अशी काहीही गरज नाही. तुम्ही एक साथ सर्व थेपले लाटून घेऊ शकता आणि त्यानंतर एक साथ सर्व थेपले भाजून घ्यायचे. मी सुद्धा असंच करणार आहे. बनवून घेतलेल्या सर्व गोळ्यांचे थेपले लाटून घेणार आहे आणि त्यानंतर सर्व थेपले एक साथच भाजून घेणार आहे. तर इथे आणखी एक थेपला मी तुम्हाला लाटून दाखवला आहे. आता याच पद्धतीने बनवून घेतलेल्या सर्व गोळ्यांचे थेपले मी लाटून घेते. तर इथे मी बनवून घेतलेल्या सर्व गोळ्यांचे थेपले लाटून घेतले आहेत. 14 गोळे तयार झाले होते. 14 थेपले मी लाटून घेतले आहेत. आता हे थेपले भाजून घेऊयात. तर त्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे. मी ॲल्युमिनियमचा तवा वापरते. तुम्ही लोखंडी किंवा मातीचा तवा वापरलात तरी चालेल. तवा गरम झाला की आता तव्यावरती थोडंसं तूप सोडायचं. त्यानंतर हे सर्व तूप आपण तव्यावरती अशा पद्धतीने पसरवून घेऊयात. तर इथे मी थेपले भाजून घेण्यासाठी तुपाचा वापर करणार आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता, पण माझ्या मते तूप एकदम बेस्ट आहे. त्यानंतर आता त्यावरती लाटून घेतलेला थेपला टाकायचा. थेपला तव्यावरती टाकल्यानंतर लगेच पलटी करायचा नाही. हाय फ्लेमवरती थेपला खालच्या बाजूनी हलकासा भाजून घ्यायचा. थेपला खालच्या बाजूनी हलकासा भाजून झाला की त्यानंतरच पलटी करायचा. तर इथे मी थेपला खालच्या बाजूनी हलकासा भाजून घेतला आहे. आता पलटी करूयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊयात. तर या ठिकाणी थेपला भाजताना किंवा पराठे भाजून घेताना लक्षात ठेवा, सुरुवातीला जो काही तुम्ही थेपला किंवा पराठा भाजून घेताय तो छान खरपूस भाजून घ्यायचा आणि त्यानंतरच तूप, तेल किंवा तुम्ही बटर जे काही लावणार असाल ते लावायचं. जर सुरुवातीलाच तुम्ही याच्यावरती तेल, तूप किंवा बटर लावलं तर त्याच्या हीटमुळे तुम्हाला हा थेपला किंवा पराठा लगेच भाजलेला दिसेल आणि जेव्हा तुम्ही तो तव्यातून काढाल तेव्हा तो अर्धा कच्चाच असेल. त्यामुळे सुरुवातीला पराठा किंवा थेपला आधी भाजून घ्यायचा. छान हलकासा भाजला गेला की त्यानंतर त्याच्यावरती तूप, तेल किंवा बटर लावायचं. तर इथे मी सुद्धा हाय फ्लेमवरती अलटीपलटी करत थोडासा हा थेपला दोन्ही बाजूनी भाजून घेतला. त्यानंतर तूप लावलं आणि दोन्ही बाजूनी पुन्हा अलटीपलटी करत भाजून घेतला. आता हा थेपला भाजून घेतलाय. याच पद्धतीने आणखी एक थेपला मी तुम्हाला भाजून दाखवते. तर इथे थेपला तव्यावरती घातला. खालच्या बाजूनी हलकासा भाजला की पलटी करायचा. दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा भाजून घ्यायचा. दोन्ही बाजूनी हलकासा असा भाजला गेला की त्यानंतरच त्याच्यावरती तूप किंवा तेल लावायचं आणि सर्व थेपले आपल्याला मोठ्या आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत. मीडियम किंवा लो फ्लेमवरती भाजायचे नाहीत. तर इथे दोन्ही बाजूनी थेपला तुम्ही पाहू शकता हलकासा खरपूस असा भाजून घेतलाय. हलकेसे डाग या थेपल्यावरती पडले आहेत. त्यानंतर आता याला दोन्ही बाजूनी आपण तूप लावून घेऊयात. तर इथे थेपल्याला दोन्ही बाजूनी मी तूप लावून घेतला आहे. आता अलटीपलटी करत हाय फ्लेमवरतीच हा थेपला दोन्ही बाजूनी छान खरपूस असा भाजून घेऊयात आणि राहिलेले थेपले सुद्धा अगदी याच पद्धतीने हाय फ्लेमवरती म्हणजे मोठ्या आचेवरती भाजून घेऊयात. तर इथे सर्व थेपले मी बनवून घेतले आहेत आणि आपले मऊ लुसलुशीत असे पालकाचे थेपले बनवून तयार झाले आहेत. थेपले छान मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत तयार झाले आहेत. मी दह्यासोबत सर्व केले होते. तुम्ही लोणच्यासोबत सुद्धा सर्व करू शकता. मुलांना केचपसोबत देऊ शकता. 7 ते 8 दिवस हे थेपले आहे असे छान मऊसूद राहतात. तुम्ही पाहू शकता थेपला किती मऊसूद तयार झाला आहे ते. आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्हालाही माहीत आहे पालक बाजारात किती छान आणि स्वस्त मिळतो. त्यामुळे मुलांना जर काही पौष्टिक पालेभाज्या खाऊ घालायच्या असतील तर हे पालकाचे थेपले नक्की बनवून पहा. सर्वांना नक्की आवडतील. पालक रेसिपी प्रकार 3 पाहूयात. तर त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं. आता हे कढईमध्ये घातलेलं पाणी आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही. फक्त हे पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता पाणी गरम होते तोपर्यंत इथे मी एक मूठभर पालक 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता. चाळणीमध्ये काढला आहे म्हणजे यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल. आणि तुम्हाला मुलंसुद्धा आवडीने खातील अशा पालकपासून बनवलेल्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. तरी ते पाणीसुद्धा तुम्ही पाहू शकता छान कडकडीत गरम झालं आहे. पाण्याला मी उकळी काढली नाही आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण जो पालक स्वच्छ धुवून घेतला होता तो घालायचा. चमच्याने अशा पद्धतीने थोडासा पाण्यामध्ये प्रेस करायचा आणि फक्त 2 ते 3 मिनटं हा पालक पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटापेक्षा जास्त हा पालक पाण्यामध्ये ठेवायचा नाही. 2 ते 3 मिनटं झाली की लगेच पाण्यामधून काढून घ्यायचा.
तर इथे एक 2 ते 3 मिनटं झाले आहेत. पालक तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा क्वांटिटी कमी झाली आहे. आता गॅस बंद करायचा आणि हा पालक आहे तो आपण पुन्हा एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे यामध्ये पुन्हा जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निघून जाईल. तर इथे सर्व पालक मी चाळणीमध्ये काढून घेतला आहे. आता हा पालक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तर इथे हा पालक मी पूर्णपणे थंड करून घेतलाय. तुम्ही पाहू शकता हात लावल्यानंतर हाताला अजिबात चटका बसत नाहीये. त्यानंतर आता मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता यामध्ये आपण काही साहित्य घालूयात. त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे. या ठिकाणी हिरवी मिरची तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्यानुसार कमी जास्त वापरू शकता आणि इथे मी घेतलेली हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी जास्त वापरली आहे. त्यासोबतच यामध्ये आपण जो पालक शिजवून घेतला होता तो घालायचा. त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं सर्व साहित्यसुद्धा मी याच स्टेपला घालून घेणार आहे. त्यामध्ये 1 चमचा बडीशेप. हा पदार्थ बनवताना बडीशेप तुम्ही नक्की घालून बघा, पदार्थाची चव भन्नाट लागते. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर. या ठिकाणी पावडर मसालेसुद्धा मी यामध्येच घालणार आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. मिरची पावडर तिखटाला कमी आहे, पण जर तुम्हाला नसेल घालायची स्किप केली तरी चालेल. आणि त्याचसोबत यामध्ये पाव चमचा हिंग घालायची. बऱ्याच वेळा काय होतं, पावडर मसाले आपण पिठामध्ये वापरले किंवा जे जिरे आणि बडीशेप आहे ते आपण पिठामध्ये वापरले की आपण चपाती, पुरी जे काही लाटून घेतो ना ते फाटतं आणि व्यवस्थित बनत नाही. त्यामुळे सर्व साहित्य, पावडर मसाले किंवा खडे मसाले मी यासोबतच वाटून घेतले आहेत. तर इथे सर्व साहित्य मिक्सरला फिरून मी छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता आणि मी यामध्ये वाटून घेताना 1-2 चमचे पाण्याचा वापर केला होता. तर इथे छान अशी पेस्ट तयार झाली आहे. त्यानंतर इथे मी एक बाउल घेतला आहे. आता यामध्ये आपल्या किचनमध्ये जी वाटी असते त्या वाटीने 1.5 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं. या ठिकाणी साहित्य मोजून घेण्यासाठी तुम्ही किचनमधली एखादी वाटी किंवा मेजरिंग कपचा वापर करू शकता. त्यानंतर आता यामध्ये 3 चमचे बेसनपीठ घालायचं. बेसनपीठ घातलं की हा पदार्थ जास्त तेलकट होत नाही किंवा त्यामध्ये तेल शोषलं जात नाही. त्यानंतर यामध्ये ज्या चमच्याने बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्याच चमच्याने 2 चमचे रवा घालायचा. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलाय. तो अशा पद्धतीने हातावरती घेऊन चुरून यामध्ये घालायचा. तर या ठिकाणी रवा घातल्यामुळे हा पदार्थ छान खुसखुशीत होतो आणि रव्यामुळे सुद्धा यामध्ये जास्त प्रमाणात तेल शोषलं जात नाही. त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. तर तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेलाचा वापरसुद्धा करू शकता, पण तूप घातलं की पदार्थाची चव वाढते. त्याचप्रमाणे पदार्थ छान खुसखुशीत मऊसूत तयार होतो आणि पदार्थामध्ये जास्त तेल शोषलं जात नाही. तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये घालून घेतले. सोबतच चवीनुसार किंवा 1 छोटा चमचा मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आपण यामध्ये जे तूप घातलं आहे ना ते सर्व पिठामध्ये एकसारखं मिक्स झालं पाहिजे. त्यामुळे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने हाताने चोळून हे तूप पूर्ण पिठामध्ये किंवा आपण जे यामध्ये साहित्य घातले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतले. तुम्ही पाहू शकता हलक्या हाताने सुद्धा पिठाची मूठ अगदी सहज वळली जातीये. त्यानंतर आता यामध्ये आपण जी पालकची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये घालायची. तर या ठिकाणी तुम्ही हा पदार्थ मी जसा सांगितला आहे त्या पद्धतीने बनवलात तर 100% परफेक्ट बनेल आणि एक 7 ते 8 दिवस आहे असा छान राहील. तर इथे तयार केलेली सर्व पालकची पेस्ट मी पिठामध्ये घालून घेतली आहे. आता यामध्ये 1 थेंबभरही पाण्याचा वापर न करता सर्वात आधी हे जे पीठ आहे ते तयार करून घेतलेल्या पालकच्या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं. पालक आपण आधी शिजवून घेतला होता त्यामुळे त्यामध्ये थोडंफार पाणी होतं. त्याचसोबत सर्व साहित्य वाटून घेताना 1-2 चमचे पाणी मी त्यामध्ये आणखी घातलं होतं. त्यामुळे सुरुवातीला जी पालकची पेस्ट आहे त्यामध्ये बसेल एवढं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागलंच तर थोडंसं म्हणजे 1 ते 2 चमचे पाणी वरून वापरून हे पीठ मळून घ्यायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता मी सुद्धा फक्त 2 चमचे पाण्याचा वापर केला आहे. 1-2 चमचेच पाणी यामध्ये घालायचं आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं. आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे.
तर इथे मी तयार केलेली पालकची पेस्ट आणि त्यासोबत फक्त 2 चमचे पाण्याचा वापर करून छान घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे। त्यानंतर आता याच्यावरती वरून थोडंसं तेल सोडायचं। तेल लावल्यानंतर पुन्हा एक अर्धा मिनिटभर हे पीठ छान असं मळून घ्यायचं आणि इथे आपला परफेक्ट असा पिठाचा गोळा बनून तयार झाला आहे। तुम्ही या मळून घेतलेल्या पिठाची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता, त्याचप्रमाणे रंग सुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय। त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। जर तुम्हाला गडबड असेल तर पीठ मळून घेतल्यानंतर लगेच तुम्ही हा पदार्थ बनवू शकता, पण शक्यतो 10 मिनिटं पीठ छान भिजवून घ्या। तर इथे 10 मिनिटं झाले आहेत, पीठ सुद्धा छान भिजले। आपण यामध्ये रवा सुद्धा घातला होता, त्यामुळे पीठ मळल्यानंतर रवा फुलला आहे, त्यामुळे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। पहिल्यापेक्षा थोडंसं आणखी घट्टसर हे पीठ झालं आहे। आता हे पीठ पुन्हा एकदा 1-2 मिनिटं छान असं मळून घ्यायचं। पीठ मळताना तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला चिटकत नाहीये, म्हणजे परफेक्ट असं पीठ आपलं तयार झालंय। आता या मळून घेतलेल्या पिठातलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि पेढ्यासारखे गोळे तयार करून घ्यायचे। एका वेळी सर्व पिठाचे गोळे तुम्ही तयार करून घेतले तरी चालतील, किंवा एका वेळी 2 ते 3 गोळे बनवायचे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी ज्या मस्त खमंग खुसखुशीत आणि चटपटीत पालक पुऱ्या बनवतोय त्या बनवून घेऊ शकता। तर इथे मी सुद्धा 2च गोळे बनवून घेतले आहेत। आता ही पुरी लाटून घेताना तुम्ही पीठ लावून सुद्धा लाटून घेऊ शकता, किंवा अशा पद्धतीने तेलावरती लाटून घेऊ शकता। तर इथे मी एक चॉपिंग बोर्ड घेतला आहे, तुम्ही पोळपाट घेऊ शकता किंवा किचनचा जो सरफेस असतो त्यावरती ही पुरी लाटून घेऊ शकता। पण पुरी लाटून घेण्याआधी सरफेस असो किंवा चॉपिंग बोर्ड किंवा पोळपाट त्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि त्यानंतरच पुरी लाटून घ्यायची। लाटण्याला सुद्धा तेल लावायचं आणि पुरीचा जो गोळा आहे त्याला सुद्धा तेल लावायचं आणि तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मध्यम जाडसर अशी याची पुरी लाटून घ्यायची। जर तुम्हाला तेल लावून पुरी लाटता येत नसेल तर तुम्ही पीठ लावून लाटली तरी चालेल, काही सुद्धा फरक पडत नाही। तर इथे मध्यम जाडसर अशी पुरी मी लाटून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता पुरी मी जास्त पातळ लाटली नाहीये, थोडीशी जाडसरच ठेवली आहे। आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पुरी लाटून दाखवते। तर इथे एक पुरी लाटून झाली की पुन्हा कटिंग बोर्डवरती थोडंसं तेल लावायचं। तेल लावल्यानंतर तयार केलेला गोळा घ्यायचा, गोळ्यावरती सुद्धा तेल लावायचं, लाटण्याला तेल लावायचं आणि मध्यम जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची। तेल लावून पुरी जर लाटता येत नसेल तर जसं मी सुरुवातीला दाखवलं, गोळा घेतल्यानंतर हातानेच तो थोडासा पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर पुरी लाटून घ्यायची, एकदम परफेक्ट जमेल। तर इथे दुसरी पुरी सुद्धा मध्यम जाडसर अशी मी लाटून घेतली आहे। आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या मी लाटून घेणार आहे आणि त्यानंतर लगेच तळून घ्यायच्या। तुम्ही एका वेळी 2 ते 3 पुऱ्या लाटू शकता, त्यानंतर तळू शकता, पण शक्यतो सर्व पुऱ्या लाटून घ्या आणि एकत्रच तळा। तर इथे मी 3 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत। आता या पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते। तर पुरी तळून घेण्यासाठी मी गॅसवरती आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पिठाचा एक गोळा तेलामध्ये सोडला की लगेच वरती आलाय। याच टेम्परेचरचं म्हणजे एकदम कडकडीत असं हे तेल गरम करून घ्यायचंय। त्यानंतर गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि यामध्ये लाटून घेतलेली पुरी सोडायची। पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर जोपर्यंत पुरी तळून वरच्या बाजूला येत नाही तोपर्यंत चमच्यानी किंवा झाऱ्यानी हलवायची नाही। पुरी वरती आली की जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने पुरीच्या वरच्या बाजूला झाऱ्यानी तेल सोडायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट पुरी तयार झाली आहे, एकदम छान टम्म फुगली आहे। अलटी-पलटी करत ही पुरी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। आता या ठिकाणी ही पुरी तळून घेताना तुम्ही डार्क सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ शकता किंवा हलकासा सोनेरी किंवा लालसर रंग आला तोपर्यंतच तळून घेऊ शकता। तर मी या ठिकाणी छान सोनेरी रंग येईपर्यंत ही पुरी तळून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता पुरी छान टम्म फुगलेली आहे, सोनेरी रंग आला आहे आणि विशेष म्हणजे ही पुरी 1 ते 1.5 तास आहे अशी टम्म फुगलेली राहते। आता याच पद्धतीने दुसरी पुरी सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते। तर त्यासाठी लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची। पुरी खालच्या बाजूनी तळून वर आली की त्यानंतरच झाऱ्यानी त्याच्यावरती तेल सोडायचं आणि पाहू शकता एकदम छान काही सेकंदातच पुरी टम्म फुगतीये। आता जसं मी आधी तळून घेतली पुरी छान सोनेरी रंग येईपर्यंत त्याच पद्धतीने अलटी-पलटी करत तळून घ्यायची।
तर इथे सुद्धा पुरी छान सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी मी तळून घेतली आहे। आता याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्या सुद्धा लाटून घेऊयात आणि तळून घेऊयात। पुरी तळून घेताना गॅसचा फ्लेम मोठाच ठेवा। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व पुऱ्या मी छान अशा तळून घेतल्या आहेत। पुरी पाहू शकता तुम्ही छान टम्म फुगली आहे आणि या पुऱ्या बनवून अर्धा तास झाला आहे, कारण मी फोटो वगैरे काढत होते। त्याचप्रमाणे आता ही पुरी तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत किंवा एखाद्या भाजीसोबत सर्व करू शकता। काहीही नसेल तरी चालेल, आपण यामध्ये भरपूर मसाले घातले आहेत, त्यामुळे ही पुरी अशीच खायला सुद्धा अप्रतिम लागते। पुरी मी तुम्हाला हातावरती चोळून दाखवते, तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झाली नाहीये। सोबतच आतून सुद्धा पुरी पाहू शकता तुम्ही एकदम छान पातळ आहे आणि ही पालक पुरी 7 ते 8 दिवस आहे अशी छान टिकते। तुम्ही बाहेर प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। त्याचप्रमाणे दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप सुद्धा ही पुरी इतकी जबरदस्त लागते की मुलं सुद्धा मागून मागून खातील। मुलं जर पालेभाज्या किंवा पालक खात नसतील ना, तर त्यांच्यासाठी ही पुरी एकदा नक्की बनवून पहा। मुलांनाच नाही, घरच्या मोठ्यांना सुद्धा नक्की आवडेल। पालक रेसिपी प्रकार 4 पाहूयात। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे, म्हणजे चणा डाळ। या ठिकाणी मी घरची हरभरा डाळ वापरते, तुम्ही विकतची वापरली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आता ही हरभरा डाळ एखाद्या भांड्यामध्ये काढायची किंवा एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायची। त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने डाळ हाताने चोळून चोळून 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर या पद्धतीने ही डाळ चोळून चोळून धुवायची आहे, म्हणजे यावरती जे काही धुळीचे कण असतील किंवा जर विकतची डाळ असेल तर त्याच्यावरती पॉलिश असतं ते निघून जाईल, डाळ एकदम व्यवस्थित साफ होईल। तर आता याच पद्धतीने 1-2 वेळा आणखी ही डाळ मी हाताने चोळून स्वच्छ धुवून घेते। तर इथे मी ही डाळ हाताने चोळून धुवून 1-2 ते 3 वेळा घेतली आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये डाळ बुडेल इतकं पाणी घालायचं। या ठिकाणी मी 1.5 ग्लास इतकं पाणी वापरलं आहे। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ही डाळ आपल्याला 1 तासभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे। तर इथे 1 तास झाला आहे, तासभर ही चणा डाळ मी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे। आता जर हा पदार्थ तुम्हाला सकाळी डब्यासाठी बनवायचा असेल तर तुम्ही ही डाळ रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातली तरी चालेल। त्याचप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता डाळ छान भिजली आहे, फुलली आहे सुद्धा। नखानं तोडली की लगेच तुटतीये, म्हणजे डाळ एकदम व्यवस्थित परफेक्ट भिजली आहे। त्यानंतर आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर डाळ शिजवून घेताना तुम्हाला जर हवं असेल तर ज्या पाण्यामध्ये आपण डाळ भिजवून घेतली आहे ते पाणी बाजूला काढायचं आणि ताजं पाणी तुम्ही यामध्ये टाकून डाळ शिजवून घेऊ शकता। पण मी ज्या पाण्यामध्ये डाळ मी तासभर भिजवून घेतली आहे तेच पाणी डाळ शिजवण्यासाठी वापरणार आहे। तर त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे। कुकर गॅसवरती ठेवलाय पण गॅस चालू नाहीये, गॅस बंद आहे। आता ही डाळ ज्या पाण्यामध्ये भिजवून घेतली होती त्या पाण्यासहित कुकरमध्ये काढून घ्यायची। डाळ पाण्यासहित कुकरमध्ये काढली की आता यामध्ये आणखी 1 अर्धा ग्लास पाणी घालायचं, पण जास्त प्रमाणामध्ये पाणी घालायचं नाही, नाहीतर मग तुम्ही भाजी बनवली की ती जास्त पातळ होईल। त्यानंतर आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत। तर याच स्टेपला यामध्ये हे खडे मसाले घातले ना की या भाजीची चव छान खुलून येते। तर त्यासाठी इथे मी 1 तमालपत्र, 2 हिरवी वेलची, 2 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे। आता यासोबतच मी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे आणि 1 चमचा तूप घालायचं। तूप घातलं की आपण डाळ शिजवून घेतो ते पाणी बाहेर येत नाही, त्याचप्रमाणे डाळ व्यवस्थित एकसारखी शिजली जाते। तुपाऐवजी तुम्ही यामध्ये तेलाचा वापर केला तरी चालेल। सर्व साहित्य घातलं की आता कुकरचं झाकण लावायचं, गॅस चालू करायचा, कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मध्यम आचेवरती कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आपण डाळ 1 तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे, त्यामुळे 3 शिट्ट्यांमध्ये डाळ परफेक्ट व्यवस्थित शिजते। डाळ जास्त प्रमाणामध्ये अगदी मॅश करण्यासारखी मऊसूद होईल एवढी सुद्धा शिजवायची नाहीये, त्यामुळे 3 शिट्ट्या पुरेशा आहेत। तर इथे मध्यम आचेवरती कुकरच्या 3 शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे। झाकण काढूया आणि त्यानंतर आपण या ठिकाणी डाळ कशी शिजली आहे ते पाहूया। तर इथे तुम्ही ही डाळ पाहू शकता, जशी हवी आहे तशी शिजली आहे। डाळ अख्खी आहे, पूर्णपणे मॅश झाली नाहीये आणि याच पद्धतीने ही डाळ तुम्हाला सुद्धा शिजवून घ्यायची आहे। तर आता इथे डाळ परफेक्ट अशी शिजली आहे। आता हा कुकर बाजूच्या गॅसवरती ठेवूयात आणि आपण तडक्याची तयारी करूया।
तर त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता यामध्ये 1-2 चमचे तूप घालायचं। तर या ठिकाणी ही भाजी बनवण्यासाठी मी तुपाचाच वापर केला आहे। तुम्हाला जर हवं असेल तूप वापरायचं नसेल तर तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल। त्यानंतर आता तूप लगेच गरम होऊन करपू नये त्यासाठी मी यामध्ये फक्त 1 चमचाभर तेल घातलं आहे। आता हे तूप गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की पाव चमचा हिंग घालायची। हिंग सुद्धा छान फुलली की आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। त्यासाठी इथे मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने चिरून घेतल्या आहेत। लसूण कुटून घेतला तरी सुद्धा चालेल, पण लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा। त्यानंतर इथे मी थोडंसं आलं सुद्धा चिरून घेतलंय ते घालायचं आणि सोबतच 4 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या। हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे थोडीशी जास्त वापरली आहे। जर तुमच्या जवळची हिरवी मिरची जास्त तिखट असेल तर 1 किंवा 2च वापरा। त्यानंतर आता हे सर्व साहित्य लसणाला छान सोनेरी रंग येईपर्यंत त्याचप्रमाणे लसणाचा आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। तर इथे लसणाला हलका सोनेरी रंग येईपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत लसूण आलं मिरची भाजून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि कांदा सुद्धा आता आपल्याला फक्त गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा अजिबात डार्क सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा नाही, हलकासा गुलाबी रंग येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे। ते का ते मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर आता याच पद्धतीने मध्यम आचेवरती कांदा सुद्धा या सर्व साहित्यासोबत गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात। तर इथे कांदा सुद्धा मी छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग अजिबात सोनेरी सुद्धा झाला नाहीये। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो टोमॅटो घालायचा। टोमॅटो घेताना कच्चा घ्यायचा नाहीये, छान लालसर टोमॅटो या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे। टोमॅटो घातलं की आता यामध्ये याच स्टेपला चवीनुसार मीठ घालायचं। तर या ठिकाणी मीठ बेताने आणि तुमच्या अंदाजानेच घाला, कारण आपण डाळ शिजवून घेताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं। आता हा टोमॅटो सुद्धा या सर्व साहित्यासोबत एकसारखा मिक्स करत छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे हा टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती मी परतून घेतला आहे। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कढईवरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून हा टोमॅटो पूर्णपणे मऊसूद होईपर्यंत बाजूनी तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचं। टोमॅटो वाफवून घेत असताना अशा पद्धतीने अधूनमधून झाकण काढायचं। सर्व साहित्य खालून एकसारखं मिक्स करायचं, 1 मिनिटभर अशा पद्धतीने परतून घ्यायचं। पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा हे 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवरती वाफवून घ्यायचं। तर मी या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं कांदा आपल्याला फक्त गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे, कारण जेव्हा आपण टोमॅटो वाफवून घेतो, टोमॅटो भाजून घेतो त्यावेळी आपोआप कांद्याचा कलर छान लालसर होतो। जर सुरुवातीलाच तुम्ही डार्क लालसर रंग येईपर्यंत कांदा भाजून घेतला तर नंतर जास्तच करपला जातो आणि त्याचा कडवटपणा भाजीमध्ये उतरतो। त्यामुळे सुरुवातीला फक्त हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। आपला भाजीचा तडका पूर्ण होईपर्यंत कांदा शेवटपर्यंत छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजला जातो। तर इथे 4 ते 5 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती हे सर्व साहित्य मी वाफवून घेतले। तुम्ही पाहू शकता टोमॅटो सुद्धा छान मऊसूद झाला आहे। त्यानंतर आता यामध्ये या पदार्थाचा महत्त्वाचा जिन्नस तो म्हणजे इथे मी 1-2 मूठ पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता, चाळणीमध्ये नितळत ठेवला होता आणि त्यानंतर चिरून घेतला आहे। तो चिरलेला पालक घालायचा आणि आपण या ठिकाणी आज मस्त अशी चमचमीत हॉटेल स्टाईल पालक दाल तडका बनवतोय आणि या पद्धतीने जर तुम्ही हा पालक दाल तडका बनवला ना तर मुलं सुद्धा पालक मागून मागून खातील, इतका चवीला भन्नाट बनतो। आता हा पालक सुद्धा आपण जे सर्व साहित्य भाजून घेतलं आहे त्यासोबत मिक्स करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं छान असा परतून घ्यायचा। पालक अशा पद्धतीने सर्व साहित्यासोबत परतून घेतला की त्याच्यामधलं जे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि भाजी बनवल्यानंतर भाजी कितीही वेळ आहे अशी ठेवली तरी ती सैलसर होत नाही। त्यामुळे पालक अशा पद्धतीने सर्व साहित्यासोबत परतून घ्यायचा। तर इथे तुम्ही पाहू शकता आपण ज्यावेळी पालक कढईमध्ये घातला होता तेव्हा त्याची क्वांटिटी जास्त होती, परतून घेतल्यानंतर पालकाची क्वांटिटी पूर्णपणे कमी झाली आहे, त्यामधलं बरंचसं मॉइश्चर निघून गेलं आहे। आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालायचे।
तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. ही मिरची पावडर तिखटाला कमी असते कारण आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि आता हे सर्व पावडर मसाले पालकासोबत मिक्स करायचे आणि परतून घ्यायचे. तर इथे मी मीडियम टू लो फ्लेमवरती मसाले घातल्यानंतर ते पालकासोबत छान असे परतून घेतले आहेत. त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. मी 1 पाववाटी पाणी घातलं आहे. पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य एकदा पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि हा पालक 2 ते 3 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा. पालक मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घेत असताना अशा पद्धतीने झाकण काढून अधूनमधून खालून एकसारखा मिक्स करत राहायचा, म्हणजे खाली लागून करपणार नाही. त्याच पद्धतीने पालकामधलं मॉइश्चर आहे, आपण थोडंसं पाणीसुद्धा घातलं आहे, त्यामुळे शक्यतो पालक खाली लागत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता, पालक व्यवस्थित भाजला गेला आहे, छान मऊसूत झाला आहे, मसालेसुद्धा भाजले गेले आहेत, बाजूने छान तेल सुटले. आता काय करायचं, जी डाळ आपण शिजवून घेतली आहे त्याच्यातली 1 पळी डाळ यामध्ये घालायची आणि अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची. त्यामुळे काय होतं, यामध्ये जरी आपण वरून थोडंसं एक्स्ट्रा पाणी घातलं तरीसुद्धा हा जो दाल पालक तडका आपण बनवतोय तो सैलसर होत नाही, छान घट्टसर राहतो. तर इथे डाळ घातल्यानंतर पालकसोबत मिक्स करून मी छान अशी मॅश करून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती घालायची. डाळ घातली की भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत एकसारखी मिक्स करून घ्यायची, छान एकजीव करून घ्यायची. आपण डाळ शिजवताना त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं, त्याचप्रमाणे टोमॅटो भाजून घेताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे आता या स्टेपला यामध्ये मीठ घालायची गरज नाही. जर तुम्ही टोमॅटो भाजून घेताना मीठ नसेल घातलं तर या स्टेपला तुम्ही थोडंसं टेस्ट करून मिठाचं प्रमाण चेक करू शकता, कमी असेल तर मीठ घालू शकता. तर इथे मी डाळ भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत छान मिक्स करून घेतली आहे. आता या डाळीला आपण एक उकळी काढून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता, डाळीला मी उकळी काढून घेतली आहे. आता ही डाळ खालून पुन्हा एकदा आपण एकसारखी मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी चेक करू शकता. जर ही डाळ तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर यामध्ये याच स्टेपला जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं पाणी गरम करून घालू शकता. पाणी गरम करूनच घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही. आणि आता त्यानंतर ही डाळ आपण 5 ते 6 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान अशी शिजवून घेऊयात. तर इथे मी मीडियम टू लो फ्लेमवरती ही डाळ 5 ते 6 मिनटं शिजवून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा आणखी घट्टसर या डाळीची कन्सिस्टन्सी झाली आहे. तरीसुद्धा ही डाळ तुम्ही भातासोबत, चपाती, फुलका, रोटी, नान यासोबत सुद्धा खाऊ शकता आणि एकदा नक्की बनवून पहा, चवीला भन्नाट लागते. तर आता आपण या ठिकाणी हॉटेल स्टाईल पालक दाल तडका बनवतोय, त्याच्यामुळे याच्यावरती तडका तर दिलाच पाहिजे. तर आता या डाळीवरती देण्यासाठी आपण तडका तयार करूयात. तर त्यासाठी मी गॅसवरती तडका पॅन गरम करायला ठेवला आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे, हा पूर्ण पदार्थ मी तुपाचा वापर करून बनवणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तेल वापरू शकता, त्यामुळे तडका देण्यासाठी सुद्धा मी तुपाचाच वापर करते. आता पॅन गरम झाला की त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. तूप गरम झालं की 1 चमचा जिरे घालायचे, त्यासोबतच पाव चमचा हिंग घालायची. जिरे छान तडतडले, हिंग छान फुलली की इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि आता हा लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत या तुपामध्ये भाजून घ्यायचा. तर इथे तुम्ही पाहू शकता लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत मी तुपामध्ये भाजून घेतला आहे. त्यानंतर आता या स्टेपला यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची. मिरची पावडर तुपामध्ये मिक्स करून भाजून घ्यायची आणि आता हा तयार तडका या हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल पालक दाल तडक्यावरती द्यायचा आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर, बघताच खावासा वाटेल असा हॉटेल किंवा ढाब्यावर मिळतो असा पालक दाल तडका तयार आहे. आता हा तडका व्यवस्थित बसावा त्यासाठी याच्यावरती 1-2 मिनटं झाकण ठेवायचं. तर 1-2 मिनटं झाले आहेत, झाकण काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट चवीला भन्नाट जबरदस्त असा हॉटेल ढाबा स्टाईल पालक दाल तडका बनून तयार आहे. नक्की बनवून पहा. चपाती, भाकरी, फुलका, नान, रोटी किंवा गरमागरम भातासोबत भन्नाट लागतो आणि गॅरंटी देऊन सांगते, या पद्धतीने जर तुम्ही हा दाल पालक तडका बनवला ना तर मुलंसुद्धा पालक मागून मागून खातील, एवढा हा चविष्ट बनतो.
तर इथे आपले 4ही प्रकारचे वेगवेगळे आणि पौष्टिक पालकपासून बनवलेले पदार्थ तयार आहेत। तुम्हाला यातील कोणता पदार्थ जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।